नमस्कार मित्रांनो, मी ओमकार हडवले तुमचं आपल्या कोकणी ओमकार यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आमच्या कुंभगावतील शिमगा उत्सव चालूच आहे आणि आज आहे ना आमच्याकडे छबिना आहे आणि त्या दिवशी आमच्या गावात जी ग्रामदेवीची पालखी आहे ना ती पालखी पूर्ण रात्रभर नाचवतात. तर आज आहे ना आपल्या छबिना बघण्यासाठी आपले मित्र देखील आलेत. राज आणि पारस आला आहे खास छबिना बघण्यासाठी. आणि आतापर्यंत आपल्या जे आपले बामणाचं फळ आहे तर तिकडे चाललो आहे. तिकडे पालखी असणार आहे. तिकडे पालखी नाचवत असे प्रत्येक वाडीमध्ये पालखी नाचवतात. आता तिकडून झाल्याच्यानंतर मथेवाडीत आणते, नंतर पाटीलवाडीत असे पुढे पालखी घेऊन जाते नाचवत. तर चला जाऊयात मग. तर पारस तू देखील छबिना बघण्यासाठी आला आहेस तर काय बोलशील आज? हो मित्रांनो, भावाला आपल्या पहिले फॉलो करा तुम्ही इंस्टाग्रामला आणि युट्यूबला पण चॅनल आहे तुझा. युट्यूबला सबस्क्राईब करा. आता मी पण ऐकलं होतं कुंभे गावात खूप मोठा छबिना होता ना, साई छबिनाच होतो ना. हो, खूप मोठा छबिना होता, खूप प्रसिद्ध आहे अकोली तालुक्यात. तर मी आज बघायला आलोय, तर प्रत्यक्षात बघणार आहे आज छबिना काय असतो. मित्रांनो तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून आपला भाव दाखवणार आहे, तुम्ही पण बघा. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. मित्रांनो आता आपण बाणाच्या फाटात आलोय आणि पहिल्यांदा पालखी इथंच नाचवणार. फुल पब्लिक बघा. तर भावाने खेम्मांड काळकेने पांढरे शंकरा तुझा मी नाव घेतो, रात्रीचा पारा झालेला आहे. तर भावाने शंकराने काळकेने पांढरे शंकरा तुझा मी नाव घेतोय. तर भावा आज तुझा बाई छबिना आहे, पण काय कुठला विघ्न असला तरी भावा जिक्कांच्या तिकडे दूर करशील. आज बाल गोपाल तुला अंगा खांद्यावरती नाचवणार आहे, खेळवणार आहे, पण त्यांच्या हातून काय चलचूक झाली खेम्मांड काळकेने पांढरे शंकरा तरी तू माफ करशील. आणि हौसन जशी तुझी हौजमोज करणार आहे रात्रभर, तशीच या बाल गोपालाची अगदी हौजमोज करशील ना आपल्या गाव ठिकाणी परत येशील असा तुला मी अर्ज घालतोय. अर्जाच महादेव शब्दाच कांद्या.
सिद्धेश्वर महाराज की काही माते की अरे सावका भावा. तर मित्र आता ना मतोडीत पालखी नाचवतात आणि आता जो मतोडीचा जो मंदिर आहे ना तिकडे पालखी नाचवतात आणि इकडे आपल्याला आता ना चहा आहे. चहा भारी आहे. कसे जोर चहा एक नंबर रे. इलायची चहा इकडची मस्त असते दरवर्षी. तर आता पालखी मठवाडीतून आली आणि आता पाटवाडीमध्ये आले आणि या साईडला समोर पालखी स्वागत थांबलेत. तर आता पालखीने आमच्या पाटीलवाडीमधून नाचून निघाली आहे आणि आता पालखीने आपली निंबाडीमध्ये चालली. निंबाडीच्या नंतर ना पालखी आपली जाईल गोरुलवाडीमध्ये. आता खूप सारे पब्लिक आहेत अजून सुद्धा आणि आता रात्रीचे वाजले आहेत 1 वाजला आहे. रात्रीचे 2 वाजलेत आणि आता पालखी आहे ना गुरुलेवाडीमध्ये आली आहे. तर मित्र आता रात्रीचे 3 वाजलेत आणि आता आम्ही ना गवलेवाडी झालोय. गवलेवाडीत आहे चहा बिस्किट आहे. काय बिस्किट आहे इकडे दरवाजा चहा बिस्किट मिळत आहे. ऐकत तर मित्र आता ना सकाळचे 4 वाजलेत आणि आपण सर्वजण आता
म्हणजे आपण मित्र आपल्या तिथे राम मंदिरामध्ये आले. तिकडे शिवणवाडीचं आहे ना राम मंदिर आहे. आता सर्व येत नाही गलपाटलेत. हे बघा ते झोपलेत, कंटाळलेत. आणि पालखी आहे ना आपली आता शिवणवाडीमध्ये आले आणि तिकडे आता पालखी नाचवत आहेत. मग तिकडून मग पालखी आहे ना आपली सुतारवाडीमध्ये जाईल. तर मित्रांनो आता सकाळचे आहेत ना 6:30 वाजलेत आणि मी आता घरी आलो आहे. ही आपली ग्रामदेवीची पालखी आहे ना ती पूर्ण म्हणजे छबिनीच्या दिवशी पूर्ण जी गावामध्ये आपली पालखी नाचवली जाते आणि मग ती पूर्ण नाचवून झाल्यानंतर ना सकाळी पहाटे आपली जी पालखी आहे ना ग्रामदेवतेची ती बामण्याच्या फडामध्ये येते. मग दुसऱ्या दिवशी आहे ना आपली ग्रामदेवीची पालखी आहे ना बामण्याच्या फडातून नाचवत मग कुंभेकातला स्टॉप आहे ना तिथपर्यंत आणतात. तिथून पालखी आपली धावत आपल्या मंदिरात जाते आणि तिथं आपला शिमगा उत्सव संपतो. तर मित्रांनो हा छबिनीचा ब्लॉग कसा होता ते मी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.